सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून मोफत वर्गणीदार होऊ शकता. घंटा या चिन्हावर क्लिक करून वेळोवेळी नवीन आलेले व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण एकत्र कुटुंब पद्धतीचे जे कायदे आहेत तर त्या कायद्याविषयी आज माहिती घेणार आहोत आपण. तर एकत्र कुटुंब पद्धती ही फार अनेक वर्षापासून भारतीय संस्कृतीमध्ये आहे. तर ह्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जास्तीत जास्त पुरुषसत्ताक पद्धती जास्त प्रमाणात आपल्याला आढळून आलेली आहे. तर याच्यामध्ये काही अपवाद वगळले, महिलांचे अपवाद वगळले तर जास्तीत जास्त पुरुषसत्ताक पद्धतीकडून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण, व्यवहार वगैरे सर्व कार्य पाडले जाताना आपल्याला दिसत आहेत. परंतु महिलासुद्धा काही कमी नाहीत आणि त्यांनीसुद्धा चांगल्या प्रकारे भारतीय कुटुंबामध्ये सध्या चांगल्या प्रकारे व्यवहार आणि कुटुंबाचं पालनपोषण करल्याचे आपल्याला दिसून येतात. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एखाद्या व्यक्तीला 4-5 मुले असतील, त्यांचे लग्न झालेले असतील आणि त्यांची परत मुले असतील तर त्यांचे हिस्से कसे असतात तर त्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. आणि जी वडिलांची जमीन आहे ती एखाद्या कुटुंब प्रमुखाला ती विकता येत नाही. तर त्यासाठी कुटुंबातील जे पण सदस्य असतील तर त्यांची संमती त्याला मिळवावी लागेल, त्याला घ्यावी लागेल आणि त्यानंतरच ती जमीन विकता येत असते. आणि जी कुठल्याही एखाद्या व्यक्तीने जर जमीन खरेदी केली तर त्याचा ती वैयक्तिक बाब आहे, तो ती जमीन विकू शकते किंवा तो दान करू शकतो. काही ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत की काही वादामधून आपल्या मुलाला ती जमीन त्यांनी दिलेली नाहीत आणि अशा प्रकारची जमीन जी आहे ते अनाथाश्रम, गरिबांना संस्थेला वगैरे त्यांनी दान केलेले आहेत. ह्यासुद्धा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु जी स्वतः घेतलेली जमीन आहे तर ती जमीन ते विकू शकतात, परंतु जी वडिलांची जमीन आहे ती अशी व्यक्ती विकू शकत नाही. आणि त्यासाठी सर्व प्रकारची प्रक्रिया आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची सह्या वगैरे ह्या सर्व गोष्टी लागतात. तर त्याच्याशी हा महत्त्वाचा घटक आहे. आणि एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ज्या मुली असतील त्या मुलींना एकत्र कुटुंबामध्ये कधी हिस्सा मिळतो, ज्या मुलींचं लग्न हे आईवडील 2005च्या अगोदर मृत पावलेले आहेत त्यावेळी त्यांना ह्या जमिनीमध्ये हिस्सा मिळत नाही. परंतु 2005 नंतर आईवडील ज्यावेळी मृत्यू पावलेले आहेत तर त्या मुलींना तर आपल्या भावाच्या हिस्स्यामध्ये त्यांना भागीदारी किंवा हिस्सा मिळू शकतो. तर अशा प्रकारचे हे हिस्सेवारी आहे. परंतु ह्या हिस्सेवारीमुळे संबंधावर एक गदा निर्माण झालेली आहे आणि वादविवाद निर्माण झालेला आहे. काही लोकांचे मत आहे की हा जो कायदा आहे तो सरळ वाद उत्पन्न करणारा कायदा आहे. परंतु तसं पाहिलं तर भारतीय समाजामध्ये मुलींना कमी दर्जा दिला जातो आणि त्यांचे हक्क डावलले जातात, म्हणून हा कायदा शासनाने पारित केलेला आहे. त्यानंतर मुलींना त्यांनी जर स्वतःहून हक्क सोडपत्र दिलं भावाला तर ते भावाची जमीन भावाला मिळू शकते. आणि जर त्यांनी जर हक्क सोडपत्र दिलं नाही किंवा त्यांना ती जमीन पाहिजे असेल तर ती त्यांना मिळू शकते. भावाचं कोणतंही कारण जरी असेल तर ते मान्य केलं जात नाही. काही वेळा अशी कारणं प्रस्तुत केली जातात की मुलीच्या लग्नाला खूप खर्च केलेला आहे, परत मुलीच्या शिक्षणाला खर्च केलेला आहे, त्याच्या पालनपोषणाला खर्च केलेला आहे. ह्या सबबी जे आहेत ते स्टॅम्प पेपरवर ॲफिडेविट करून प्रतिज्ञापत्र करून जरी दिले तरी ते मान्य होऊ शकत नाही. त्याच्यामुळे बहिणीचा जो हिस्सा आहे ते बहिणीला मिळू शकतो त्याच्यामध्ये. तर ह्याच्यामुळं हा जो एकत्र कुटुंब पद्धती आहे तर याच्यामध्ये हे सगळे नियम आहेत. आणि जी जमीन जर विकली गेली असेल कर्ता पुरुषाकडून मुलांची संमती न घेता तर ते गुन्हा ठरू शकतो. त्याच्यानंतर जे कुटुंबातील सदस्य आहेत तर त्याच्यामध्ये वारस जे काही असतील, मुलं असतील, मुली असतील, त्या व्यक्तीची दुसरी पत्नी असेल आणि त्यांची मुलं असतील, त्याच्यामध्ये कसे कायदे असतात की जे दुसऱ्या पत्नीला हक्क मिळत नाही, परंतु त्यांचा जो मुलगा असतो, दुसऱ्या पत्नीचा मुलगा असतो त्याला त्या जमिनीमध्ये हक्क मिळतो. तर अशा पद्धतीने हे जे नियम आहेत ते नियम आपल्या सातबाराच्या अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासाठी
बाकीचे 7-12 वगैरे अशा प्रकारचे व्हिडिओ शोधून बघा, त्याच्यात बाकीचे नियम मिळतील तुम्हाला. तर अशा प्रकारचे भरपूर नियम आहेत त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीनं तुमच्या कुठलाही प्रॉब्लेम झालेला असेल तर तो तुम्ही क्लिअर करू शकता. आणि बहिणींचे जर संमतीपत्र घेऊन किंवा त्यांच्या मंजुरीने जर तुम्ही हक्क सोडपत्र करून घेतलं तर ते कायदेशीर होऊन जातं. तर ही जे कलम 6 व कलम 19(ब) या अन्वये ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे काही ठिकाणी जे आता सध्या जे व्यवसाय असतात तर ते व्यवसाय एकत्र कुटुंबामध्ये चालवले जातात आणि चालवल्यानंतर त्याच्यामध्ये एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जो आयकर अधिनियम आहे 1961, तर त्या अधिनियमानुसार अविभक्त हिंदू कुटुंबास आयकरातून जास्त सूट मिळत असते. त्यामुळे अशा ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये असे व्यापारी एकत्र राहून धंदा करायला बघतात आणि बाहेरच्या माणसाचा फायदा होण्यापेक्षा घरच्या घरी फायदा झाला तरी फायदेशीर ठरेल. तर अशा प्रकारे एकत्र कुटुंब पद्धतीचा हा विषय माहिती आहे. तर अशा प्रकारचे आपल्याला व्हिडिओ वेळोवेळी देत जाईल. तर आपल्याला जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब करायला सांगा आणि जास्तीत जास्त लोकांनी पाहायला विसरू नका. धन्यवाद.